नमस्कार, मी श्वेता परत एकदा तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये. तर मैत्रिणींनो, आपण सगळ्या होममेकर आहोत आणि होममेकर म्हटलं की आपण आपलं घर कसं स्वच्छ ठेवायचं आणि कशा वस्तू कोणत्या कशा ऑर्गनाईज करायच्या हे सगळं आपल्यावर डिपेंड असतं. कारण की आपलं स्वतःचं घर असतं आणि प्रत्येक गोष्ट कुठे ठेवली आणि कशी ठेवली आहे आणि कसं आपल्याला सजवायचं आहे हे प्रत्येक गृहिणीवर डिपेंड असतं. म्हणजे तिला तर माहीतच राहते म्हणा, प्रत्येकांच्या घरची ठरलेली जागा असते, प्रत्येक गृहिणीची प्रत्येक वस्तूची ठरलेली जागा असते. त्याचप्रकारे आणि प्रत्येक ठरलेल्या जागेनुसार आपण कसं काम करायचं हे पण सगळं आपल्यावरच डिपेंड असतं. आता तुमचं तर माहीत नाही म्हणा, पण मी माझं सांगते. मला जेव्हा केव्हा कोणती क्लिनिंग करायची असते ना, त्याचं सगळं मी आदल्या दिवशीच ठरवलेलं असतं की उद्या मला हे माझं साफ झालंच पाहिजे. ही एक मी म्हणजे एक कोणा म्हणा की कोपरा म्हणा किंवा एखादी वस्तू म्हणा किंवा एखादी आरमारी म्हणा किंवा आपलं शोकेसची आरमारी म्हणा की काहीही म्हणा, हे सगळं मी आदल्या दिवशी ठरत असते. कधी कधी आपल्याला बेडरूमचीच क्लिनिंग करायची असते, कधी हॉलची करायची असते, कधी कधी किचनची करायची असते. तर सगळं आपण आपल्या वेळेनुसार ठरवत असतो. आता तर मुलांची शाळाही सुरू झालेली आहे आणि मुलांची शाळा म्हटलं की कसं आहे ना, आपण आपल्या याच्यात इतकं बिझी होऊन जातो की दुपारचे 12-1 कसे वाजतात समजतच नाही. त्याच्यात आपण एक्स्ट्रा क्लिनिंग करायची म्हटलं की 1-1.5 तास तर त्याच्यात जातोच म्हणा. मी असं नाही म्हणत, प्रत्येकजण आपल्या सकाळच्या कामातही एक्स्ट्रा क्लिनिंग काढत असेल, पण मी पण काढते, मी असं नाही म्हणत. पण आज न सुट्टी होती सगळ्यांना, तर आता मी किचन क्लिनिंग करायला काढलेली आहे. आता रात्रीचं टायमिंग आहे. आता या टायमिंगला आमचं जेवण खावण सगळं झालेलं होतं. तर चला म्हटलं रॅक पण घासणार आहे. आता माझं काही मॉड्युलर किचन नाही. आता नेहमीच तुम्ही माझे व्हिडिओ बघतात, त्यामुळे तुम्हाला सांगायची काहीही गरज नाही. तर माझ्याकडे मॉड्युलर किचन वगैरे काही नाही. तर जेवढं काही आहे सगळं आपलं ओपन आहे. त्यामुळे ना किचनची क्लिनिंग मला वरच्यावर करतच राहावी लागते. तर आता बरेच दिवस झाले म्हणा, आता मी तिकडून आली आईकडून वगैरे, तर झाले 20-25 दिवस झाले. तर तेवढं माझं साफसफाई करण्यामध्येच भरपूर कपडे लत्ते हे ते भरपूर कामं असतात मैत्रिणींनो. सोबतनं मुलांची शाळा असते, त्यांच्या शाळेचं बघा, त्यांचं नवीन बुक्स कॉपी सगळं बघावं लागते या टायमिंगमध्ये. त्यामुळे ना वेळ कसाच निघून गेला काही समजलंच नाही. तसं तर थोडेफार आपण वरती हात लागतच राहतो. घर आपलं कधी पण स्वच्छच राहते, असं कधी एकदम खराब नाही राहत म्हणा. पण आज म्हटलं चला, 8 दिवसापासून डोक्यात येत आहे की मला किचनची क्लिनिंग करायची आहे. फायनली आज ठरवलेलंच आहे. उद्या सगळ्यांना सुट्टी आहे, त्यामुळे आजच म्हटलं रात्री जेवढे काही डबे आहेत ते सगळे होईल तेवढे घासून घेऊया. म्हणजे कसं आहे ना, स्टीलचे डबे मी पुसूनही ठेवते म्हणा, नाही पुसत नाही. पण कधी मला जेव्हा साफ करायचं राहते पूर्ण घर म्हणजे किचनचं छान असं चकाचक दिसलं पाहिजे, अशा वेळेस मी काय करते ना, पूर्ण स्टीलचे डबे चांगले घासून काढते आणि सगळं सामान मी काढून ठेवलं आणि एका याच्यात घमिलामध्ये ठेवलेलं होतं. जेवढं डब्यामध्ये असतं तेवढं पुडके म्हणा याच्यात त्याच्यात बांधून वगैरे, आणि त्याच्यात सगळे डबे मी घासून घेतले रात्रीच. आता दुसऱ्या दिवशी सकाळचा हा टायमिंग आहे. रॅक्ससुद्धा मी खाली करून ठेवली होती, रात्रीच रॅक खाली करून ठेवली. फक्त जे डबे आहेत ना मी घासले होते त्याच्यातले फक्त जे त्याचे झाकण असतात ते झाकण फक्त रॅकवर लावून ठेवले. म्हणजे ते सकाळपर्यंत छान असं कोरडे होऊन जाईन आणि वाळून जाईन म्हणून. मग ते सगळं वगैरे काढून घेतलं. 6:30ला उठली, संडे होता तर थोडंसं लेटच उठली होती. कितीही नाही म्हटलं तरी रॅकला ना पाण्याचे डाग किंवा धूळ म्हणा ती लागलेलीच असते. तर इथे तुम्हाला मी दाखवत आहे, काही लपवत नाही आणि प्रत्येकांनाच लागू आहे ह्या सगळ्या गोष्टी, त्यामुळे लपवण्यासारखं काही नाही. स्टीलच्या वस्तू कसं आहे, जेवढ्या लवकर खराब होतात तेवढ्या लवकर स्वच्छही होतात, त्यामुळे टेन्शन घ्यायचं काही काम नाही. तर कूलरसुद्धा काढून घेतला आम्ही, 2 दिवस झाले काढला तर, आणि कूलर व्यवस्थित प्रॉपर जागेवर लावून ठेवला. त्यानंतर मस्त असा चहा घेतला आणि आपल्या कामाला लागलेली आहे. तर रॅक तर मला काढता येते म्हणा, तर रॅक वगैरे मी काढून घेतली. पहिले रॅक म्हटलं घासून घेते आणि जेवढं काही आपलं पसारा लपवण्याचं काम आहे, भांड्यांचं ते काम म्हणजे आपलं रॅक करत असते. आणि ह्या रॅकमध्ये एवढे आपले भांडे बसतात ना, काढल्यानंतर वाटतही नाही की एवढे सगळे भांडे आपण याच्यामध्ये ठेवतो बा म्हणून व्यवस्थित. खरंच तर ते सगळं मग आता माझ्या भांड्याच्याच टोपल्यामध्ये मी सगळं ते ठेवलेले आहेत. जेवढ्या काही वस्तू होत्यात रॅकमध्ये त्या काढून घेतल्या. आणि रॅक पहिले मी याच्यासाठी घासायला काढते की ही कसं आहे ना, रॅक आपण घासून स्वच्छ वाढायला ठेवली की थोड्या वेळात वाढल्यानंतर लगेच आपण टाईल्स वगैरे पुसल्यानंतर लावलं की जिथच्या वस्तू तिथे जातात ना, तर तेवढाच पसारा कमी पण होतो. तर रॅक म्हणून मी रॅक अशी स्वच्छ घासून घेतली. आणि ना रात्रीच मी पायदान पण भिजत घातलेले होते. म्हटलं पायदान पण खूप दिवस झाले होते धुतले नाही तर. आणि पायदानचं कसं आहे, जर आपण याला लगेच धुतले नाही ना तर मग याची माती तिथेच राहते. मग जेवढं झाडू ना आपण, आपलं घर तर स्वच्छ होत राहते, पण पायदानला जे काही धूळ लागलेली असते ना ती परत जमिनीला म्हणजे आपल्या टाईल्सला लागत राहते. त्यामुळे ना हे पायदानसुद्धा 15 दिवसातून 1 वेळा धुतल्या गेलेच पाहिजे. आता ऑटोमॅटिक मशीन आहे, पहिले माझ्याकडे ऑटोमॅटिक नव्हती तर मी तिथे सेमीमध्ये तर लावून घेत होती पायदान वगैरे, पण या मशीनमध्ये मी
आजपर्यंत अजून घेतली नाही. तेव्हापासून आजपर्यंत मी त्याच्यामध्ये पायदान वगैरे टाकले नाही. हातानेच घासून काढते. छान रात्री मस्त भिजत घालते, सकाळपर्यंत छान मुरून जातात ते. मग सकाळी उठलं की भरभर घासले की मस्त छान असं स्वच्छ होऊन जातात. आणि थोडंसं ना व्हिडिओ स्पीडमध्येच दाखवते आणि भरपूर म्हणजे जेव्हा केव्हा क्लिनिंग केली ना मी, तर भरपूर वेळा मी ना व्हिडिओ ऑफच केला होता. कारण की जेवढं सगळं दाखवतो म्हटलं ना, कमीत कमी भरपूर वेळ गेला असता. 1-2 तासाचा व्हिडिओ बनतो आपला. सगळ्या वस्तू दाखवत गेला आपण, जे जे करतो ते. आता येल आकाराचा माझा हा काउंटर टॉप आहे. तर याच्यावरती जेवढी काही टाईल्स आहे ना, हे टाईल्स मी पूर्ण असे छान असे स्वच्छ घासणार आहे. तर तुमच्याकडे जर लिक्विड असेल, कपडे धुवायचं किंवा भांडे घासायचं पण लिक्विड चालते म्हणा. पण नाही तर मग सर्फ एक्सेल मी घेतलेला आहे इथे. आजकाल ना छान असा गालाचा तो स्क्रब येतो भांडे घासायचा. आता भरपूर जण तोच यूज करतात म्हणा. तो स्क्रब मी घेतलेला आहे आणि त्या स्क्रबनी छान असं स्वच्छ असं घासून घेणार आहे. पहिले सुरुवात ना या शेल्फपासून केलेली आहे. आणि शेल्फमध्ये ना ज्या काही माझ्या प्लास्टिकच्या जे वस्तू मी ठेवलेल्या आहेत ना, हे कंटेनर वगैरे, ते कंटेनर ना जेव्हा खाली होते तेव्हा मी घासत राहते. त्यामुळे ते काही खराब वगैरे काहीच नाही आहे. फक्त मग म्हणून खराब नाही म्हणून पुसून काढले. त्याच्यातल्या 2-3च वस्तू मी अशा घासून काढल्या म्हणा. बाकी सगळं मी पुसून जसं तसं ठेवणार आहे. कारण की आत्ताच आपण सामान वगैरे भरलं आहेत तर ते छानच आहे. पण हे जे काही काचेचे शेल्फ आहेत त्याला मात्र घासावे लागते. आणि या शेल्फला जर आपण 8 दिवसातून 1 वेळा नाही पुसलं ना, तर खरंच याच्यावर धूळ दिसून येते. कारण की काचेचं आहे आणि ट्रान्सपरंट आहे. त्यामुळे आपल्याला सहज दिसलं की आपण लगेच पुसूनही काढतो. आज ना सुट्टी असल्यामुळे सगळे आरामात झोपलेले आहे. नाही तर सकाळी उठल्या ना पहिले मला टिफिनच करावं लागतं. म्हणजे उठल्या कामच लागून जातात. स्कूल वगैरे राहते तर एकासोबत तिघंही माझ्याकडे स्कूलमध्ये जातात. माझी मुलं तर जातातच म्हणा, पण हे पण स्कूलमध्येच जातात ते टीचर असल्यामुळे. तर सगळ्यांची खूप घाई राहते आणि मग माझी कामं कधी आवरते, मग मी कधी फ्री होते. तर असं मला होते. तरी ना पहाटेला मी 5:30ला उठते. 5:30 वाजतापासून उठून कामाला लागते. आपल्या शेल्फ वगैरे पुसले, तिचे डब्बे व्यवस्थित तिच्या जागेवर लावले, आरोसुद्धा घासून काढला, टाईल्ससुद्धा सगळ्या घासून काढल्या. हे सगळं करतपर्यंत माझा 1 तास तर गेलाच. पूर्ण टाईल्स वगैरे आणि तिकडचे डब्बे ते पण सगळे व्यवस्थित लावून घेतले. आणि रॅकसुद्धा खडखडीत वाढून गेलेली आहे. रॅकनं काढताना सहज काढता येते, पण लावताना थोडं व्यवस्थित लावावं लागते. तर त्यामुळे हे म्हणत होते की मी तुला रॅक वगैरे लावून देतो. फक्त एवढंच काम त्यांनी केलेलं आहे. बाकी टाईल्स वगैरे घासल्यानंतर खरंच खूप स्वच्छ वाटते बरं. असं आपल्याला याच्यातून दिसत नाही, पण खरंच ना तेलाचा वगैरे थर इतका उडलेला असतो ना, वरती खालून तर आपण हात लावून रोज पुसतोच. पण वरती जे खिडकीच्या वरती वगैरे आहे ना, खरंच इतका थर साचलेला होता. आणि खरंच व्हाईट कलरनं जेवढा खराब होते ना, स्वच्छही तेवढा लवकरच होते. खाली ना काम सुरू आहे त्यामुळे खूप आवाज येत आहे व्हिडिओमध्ये. जशीच रॅक वाढली ना तसं त्यांनी लावल्याबरोबर पहिले जिथच्या वस्तू मी तिथे ठेवलेल्या आहेत. कारण की ना खूप पसारा वाटते मग मला ते पूर्ण. कारण की जेवढे काही भांडे असतात ना मांडणीचे सगळे आपण काढलेले असतात आणि ते सगळं टाईल्सवर राहते ना, तर ते हॉल एकदम मी हॉलमध्येच ठेवलेले होते. तेवढे काही डबे आहेत वाढलेले, हे ते तुम्हाला दाखवलं नाही म्हणा. पण जिथच्या तिथं वस्तू गेल्यानंतर खरंच तेवढी आपली जागा मोकळी होते. आणि म्हणजे कसं आहे ना, जास्त वस्तू खाली राहिल्या की खरंच चिडचिडही होते. सोबत आज मुलंही घरी आहेत तर त्यांचंही हेच आहे म्हणा. तर त्यांचं सगळं त्यांनी आवरून घेतलं आणि वस्तू पण जागच्या जागेवर लावून घेतलं. एवढं सगळं करतपर्यंत मला 9:30 वाजले. 6:30ला मी कामाला लागली होती. फक्त चहा मांडण्यामध्येच वेळ घालवलेला होता आणि हे सगळं घासतपर्यंत आणि सगळं लावतपर्यंत 9:30 पावणे 10 झाले होते. तर आता म्हटलं मुलांना भूकही लागली होती, तर काय करायचं विचार सुरू होता. नाश्ता म्हटलं तर कालच पोहे नाश्त्यामध्ये मी बनवले होते, मुलांना दिले होते. तर आज म्हणत होती नव्या की मम्मी तू मस्त छान असा शेवयाचा उपमा बनव. तर मग मी शेवयाचा असा उपमा बनवलेला आहे. हा शेवयाचा उपमासुद्धा खायला खरंच कधी खूप छान वाटतो. आमच्याकडे यांना नाही आवडत त्यामुळे मी बनवतच नाही. कमीत कमी खूप दिवसांनी बनवते. कमीत कमी 5-6 महिन्यांनी हा बनलेला असेल माझ्या घरी. नाहीतर 1-2 वेळा नव्याला मजात आवडला तर तिने तिच्याच पुरती बनवलेला होता. तर यांनी जास्त खाल्लाच नाही. तर परत नाश्ता वगैरे केला आणि मग आपल्या कामाला परत कंटिन्यू केलं. रात्री मी जे डबे घासून ठेवले होते ना, ते डबेसुद्धा छान खळखळीत वाढून घेतले. आता त्याच्यातलं सामानही मी त्याच्याच भरून लगेचच ठेवणार आहे. त्यानंतर सगळं स्वच्छ झालेलं आहे. ओव्हनच्या खाली सगळं जे काही किटन हे ते लागलंच असते, कितीही नाही म्हटलं तरी. ते सगळं छान असं स्वच्छ घासून घेतलं. पूर्ण डबे व्यवस्थित जागच्या जागेवर लावून घेतली. खालीनं काम सुरू आहे, त्याचा आवाज येत आहे. खूप वेळ थांबत आहे पण ते काही थांबल्याने थांबत नाही, त्यामुळे व्हिडिओ मी कंटिन्यू केला. तर इथे ना सगळी ही जे काही डब्याची तुम्हाला रॅक दिसत आहे ना, ही रॅकसुद्धा मी स्वच्छ करून घेतली आणि वरतून खालीपर्यंत पूर्ण स्वच्छ केलं. पण व्हिडिओ शूट केलेला नाही आणि सगळं स्वच्छ केलं. तेवढं सगळं करतपर्यंत मला 1:30 वाजला. 1-1:30. कारण की घरातलं पण मला पूर्ण 3 रूमा झाडणं पुसणं सगळं स्वच्छ केलं.
त्यानंतर परत कपडे पण धुवायचे होते. बरं झालं की मुलांच्या शाळेचे जे काही कपडे आहेत सगळं मी सॅटर्डेलाच धुवून घेतले होते. म्हणजे 2 वेळा त्यांचा एक हाऊस ड्रेस असतो आणि एक त्यांचा रेग्युलर ड्रेस असतो. तर शनिवारी त्यांचा वेगळा हाऊस ड्रेस असतो. त्यामुळे ना त्यांचे कपडे मी शनिवारीच धुवून घेतले होते. त्यामुळे आज मला जास्त काही कपडे धुवायचे नव्हते शाळेचे वगैरे. आणि पावसाळ्यातनं मुलांचे कपडे कसे वाढेल हेच आपल्याला लक्ष देऊन काम करावं लागते. आणि शाळेचे कपडे कसं आहे मेन म्हणजे शाळेचे कपडे त्यांना रोजच हे कपडे लागतात. तर तसं तर मी मशीनमध्ये ड्रायर करून घेते आणि नेहमीचे कपडे ना मी हातानेच धुते. फार कमी मी मशीन लावत असते. हप्त्यातून 2-3 वेळा तुम्ही भरपूर वेळा सांगितलेलं आहे. नाही तर रोजचे कपडे मी हातानेच छान असं घासून घेते. अर्ध्या तासात तर कपडे छान स्वच्छ घासून स्वच्छ होतात. त्याच्यानंतर मग आंघोळ करून आली. नव्याला म्हटलं बेटा आज खूप वेळ झाला त्यामुळे पूजा तूच करून घे. आणि तिने पूजा केली सुद्धा. कारण की आज दोघांनाही हेअर वॉश करायचे होते. तिला पण हेअर वॉश करायचे होते कारण की तिला संडेलाच मी इथे तर हेअर वॉश करायला तर तिलाही करायचे होते. मग मी पण एवढं सगळे क्लिनिंग केलं तर स्वतःचे पण केस हेअर वॉश वगैरे केले. आता आली तर 1:30-1:45 झाले होते. तर हे म्हणत होते की आता भरपूर वेळ झालेला आहे. नाश्ता तर तसा मी केलाच होता म्हणा. फक्त छान अशी फोडणीची खिचडी बनव म्हणे. तर चला म्हटलं फोडणीची खिचडी करायला काही वेळ नाही लागत. पटकन मग मी लसण मिरची छान असं गोड निंबाचा पाला वगैरे टाकून जिरं मोहरी हिंग वगैरे टाकून छान अशी मुंगाची डाळ आणि थोडीशी तुरीची डाळ आणि तांदूळ एवढ्या 3 वस्तूची छान अशी खिचडी बनवली. त्यानंतर ना परत एकदा शेतातून यांनी ना आपला कांद्याचा कट्टा आणलेला होता. त्याचंही व्यवस्थित मॅनेजमेंट करायचं होतं. व्यवस्थित लावायचं होतं. एक वेळ तर उन्हाळ्यात आणला तर तो वरती सज्जावर मी टाकलाच होता म्हणा. तर ते तुम्ही बघितलाच असेल तो ब्लॉग. आता परत हे दुसरा कट्टा आणला तर त्यालाही साफ करणं सुरू आहे. तर एवढे मी परडीवर साफ करून ठेवले होते कांदे. तर द्या म्हटलं आता स्वच्छ केले आहे तर वरती टाकूनच देते. जागा आहे तर सज्जावर. आणि परत ना स्वच्छ करायचेच आहे. तर ते मग संध्याकाळी मी स्वच्छ करील. हे जे काही कांदे आहे ना यालासुद्धा व्यवस्थित बघावं लागते. एका कांद्यामुळे नाही तर बाकीचे कांदेही सडण्याचे भरपूर चान्सेस असतात. तर हे सुद्धा पाहतच राहावं लागते. आपण कोणती वस्तू स्टोअर करतो ना तर त्याची तेवढीच मॅनेजमेंटही करावं लागते. तेव्हाच ते वस्तू वर्षभर म्हणा की चांगलं 5-6 महिने छान असं टिकतात. आता धनधान्य म्हणा की कोणतीही वस्तू म्हणा ते सगळं व्यवस्थित ठेवावं लागते. तेव्हा ते व्यवस्थित राहतात. तर जे आदल्या दिवशी केलेले होते ते तर वरती टाकून दिले म्हणा. आता परत म्हटलं पूर्ण जेवढं काही आहे पहिले काढून घेते म्हटलं. जेवढं काही चुंगळीमध्ये आहे ते आणि स्वच्छ व्यवस्थित कांदे करून घेते म्हटलं. याचे टरफलंसुद्धा इतके जास्ती निघाले ना भरपूर निघाला. कचराही भरपूर निघतो पण ते सगळं स्वच्छ करणंही तेवढंच आवश्यक आहे. संडेला ना मी काही ना काही स्पेशल बनवत असते. तर आज हे म्हणत होते की तू डोस्याचं वगैरे टाकलं नाही का. तर मग एकदम लक्षात आले चला म्हटलं आता डोसा इडलीचं तरी टाकूया. तर दुपारीच मी सगळं भिजत घातलेलं होतं. आता संध्याकाळी जसेच मी ते जेवढे काही कांदे ते सगळं स्वच्छ केलं आणि पहिले इडली डोस्याचं मिश्रण बारीक करायला घेतलं म्हणजे सकाळपर्यंत छान असं फर्मेट होईल. आणि आता स्वयंपाकाचं काही टेन्शन नाही. ताईकडेच जायचं होतं. त्यांच्याकडे भाऊजींचा बर्थडे आहे तर तिकडेच जेवण वगैरे होते. त्यामुळे स्वयंपाक वगैरे करायचा नव्हता. आता चला म्हटलं पटकन इडली डोसाचं बारीक करते आणि मग ताईकडे जाणार होती मी. पण छान असं किचन स्वच्छ झाल्यानंतर मनाला जे समाधान मिळते ना ते वेगळंच आहे. आता तुम्ही काही घरातली कोणतंही कोना म्हणा की कोपरा म्हणा स्वच्छ करा. त्यानंतर ना मनाला जे समाधान मिळते ना ते समाधान खरंच खूप वेगळं राहते. म्हणजे कसं आहे ना आपण ज्या घरामध्ये राहतो ते घर खरंच नेहमीच स्वच्छ आणि सुंदर आणि नीटनेटकं असावं असं प्रत्येक गृहिणीला वाटत असते. चला मग इथेच व्हिडिओ साईन करते. भेटते तुम्हाला एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.